ठाणे जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये फक्त 5 दिवस पुरेल एवढाच रक्ताचा साठा शिल्लक आहे। ही गंभीर बाब कळताच ठाण्यातील या रक्ताच्या तुटवड्यावर इलाज करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्तदानाचा महाकुंभ मेळा भरवला। या शिबिरामध्ये तब्बल 465 बाटल्या रक्त संकलन करण्यात आले। मनसे, ठाणे महापालिकेचे कळवा रुग्णालय तसेच सिव्हिल रुग्णालयाच्या माध्यमातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांना लागणाऱ्या रक्ताचा तुटवडा भासू लागला होता। त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण पडत होता। दरम्यान मुबलक रक्तसाठा उपलब्ध न झाल्याने रुग्णांना लागणाऱ्या रक्तासाठी नातेवाईकांना धावाधाव करावी लागली। याबाबतची माहिती कळताच मनसे नेते अविनाश जाधव यांनी तातडीने रक्तदान शिबिराचे आयोजन करत जवळपास 465 बाटल्यांचे संकलन केले। या शिबिराला महाराष्ट्र सैनिकांनी तसेच महाविद्यालयीन तरुण तरुणी आणि रक्तदात्यांनी जोरदार प्रतिसाद दिला। ठाण्यात रक्ताचा पुरवठा कमी झाल्याची बाब कळताच तातडीने पुढाकार घेऊन रक्तदानाचा महाकुंभ आयोजित करण्याचे ठरवले। त्यानंतर पक्षाचे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या निर्देशानुसार सर्व कार्यकर्ते कामाला लागले। ठाणेकर युवक आणि नागरिकांनी देखील या मोहिमेला पाठिंबा दर्शवत मोठ्या संख्येने रक्तदान केले। विशेष म्हणजे सर्वांनी पक्षभेद विसरून एकत्र येत पुढील 1 वर्ष पुरेल इतका रक्तसाठा जमा करण्यासाठी सामूहिक योगदान दिले, अशी प्रतिक्रिया मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली। ठाण्यातील 2-3 दिवसापूर्वी ठाण्यातल्या सर्व न्यूजपेपरमध्ये एक बातमी आली होती की ठाण्यामध्ये 4-5 दिवस पुरेल एवढंच रक्तसाठा आहे। सो एक ठाणेकर म्हणून, एक जागरूक ठाणेकर म्हणून आमची एक जबाबदारी होती, म्हणून आज आम्ही ठाण्यामध्ये लगेच ताबडतोब रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं। सकाळपासून जवळजवळ 500 रक्ताच्या बाटल्या ठाणेकरांनी जमा केलेल्या आहेत आणि अजून जवळजवळ 3-3.5 तास हा कार्यक्रम सुरू राहील। सो आमचा अंदाज 1000 रक्ताच्या ठाणेकरांच्या सेवेत येतील। आव्हान काय कराल मी अजूनही सांगतो की ठाण्यात रक्ताचा साठा कमी आहे, तर पक्षभेद बाजूला ठेवून सर्व पक्षांनी रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला गेला पाहिजे आणि ठाण्याला रक्ताचा तुटवडा कधी भासू नये अशी वेळ आणली पाहिजे असं मला वाटतंय। खूप थकवा आला एवढा प्रवास करून। बाबा आता ऑटोमॅटिक गाडी घेण्याची वेळ आली। हो ग, पण महाग असणार ना। TJSB चा व्हेइकल लोन आहे ना, आता कोणतीही अपग्रेड अगदी सहज शक्य। TJSB व्हेइकल लोन्स, अपग्रेड करा आरामात। ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 2, 3 आणि 4 ची लांबी वाढवण्यात आल्याने 15 डब्यांची लोकल थांबण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। फलाटांवर जास्तीत जास्त एक्सेलेटर बसवण्याचे काम तेजी सुरू आहे। साफ आणि स्वच्छ शौचालयगृहही आता प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत। पावसाळ्यात रुळांवर साठणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मायक्रोटेकद्वारे भूमिगत वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे। रेल्वे स्थानकांवर स्वच्छ पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे। ही सर्व विकास कामे खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांनी सुरू असून त्यांनी आज रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा करत विकास कामांचा आढावा घेतला। तसेच विकास कामांत कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही अशी तंबीही खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिली। खासदार म्हणून निवडून आल्यापासून नरेश म्हस्के यांनी प्रवाशांसाठी ठाणे रेल्वे स्थानकात अधिकाधिक सुविधा देण्यावर भर दिला आहे। अवघ्या 1 वर्षाच्या कालावधीत ठाणे स्थानकाचा कायापालट होताना दिसत आहे। खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांनी आणि सूचनेनुसार ठाणे रेल्वे स्थानकात विविध विकास कामे सुरू आहेत। या कामांचा आढावा घेण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमवेत सोमवारी पाहणी दौरा केला। पावसाळ्यात रेल्वे रुळावर पाणी साठते आणि लोकलचा वेग मंदावतो। यासाठी मायक्रोटेकद्वारे भूमिगत वाहिन्या टाकण्याचे काम हाती घेतले आहे। मात्र पावसाळ्यात हे काम बंद होते। आता हे काम सुरू झाले असून डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे। ठाणे रेल्वे स्थानकात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी ठिकठिकाणी फिल्टर डेपो उभारण्याच्या सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी दिल्या। बघा, गेले कित्येक वर्षापासूनची मागणी होती की ठाणा स्टेशनवर प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढते, त्यामुळे लोकल ज्या 12 डब्याच्या आहेत त्या 15 डब्याच्या लोकल त्या ठिकाणी थांबल्या पाहिजेत। या दृष्टीने मी खासदार झाल्यापासून मी पाठपुरावा केला आणि आपण पाहताय प्लॅटफॉर्म नंबर 2, प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि प्लॅटफॉर्म नंबर 4
हे लोकलचे जे प्लॅटफॉर्म आहेत त्याची 12 डब्यांच्या ठिकाणी 15 डबे थांबावे या दृष्टीने काम सुरू झालेलं आहे आणि त्या कामाची पाहणी करण्याकरता मी या ठिकाणी आलो होतो। वारंवार मागणी करून या लोकांच्या मागण्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत। प्लॅटफॉर्म नंबर 3 वर एक मंदिराची अडचण, छोटं मंदिर आहे, त्याची अडचण त्या ठिकाणी येत होती, त्यामुळे ते काम थांबलं होतं। त्याही कामाची आम्ही पाहणी केली आणि आम्ही रेल्वेला सांगितलेलं आहे की ते मंदिर आहे, ते छोटंसं मंदिर आहे, ते आपण दुसरीकडे शिफ्ट करू आणि त्या ठिकाणी प्लॅटफॉर्मची काय लांबी वाढणार आहे ती वाढूया, कारण दिवसेंदिवस प्रवासी वाढतायत आणि त्या छोट्याशा मंदिरामुळे जर तो प्लॅटफॉर्म वाढणार नसेल तर लोकांची गैरसोय होणार आहे आणि बाप्पा हा नेहमी भक्तांच्या पाठीमागे उभा राहतो आणि त्यामुळे बाप्पा आपल्या पाठीमागे उभं राहील आणि त्याला थोडंसं आपण दुसऱ्या जागी स्थलांतर करू, अशा पद्धतीचे निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत। शेवटी लोकांची सुविधा महत्त्वाची आहे, त्याचबरोबर एक्सिलेटरचे जे काम सुरू आहे ते थोडं संथ गतीने सुरू आहे। 3 दिवसानंतर जे काय फुटिंगचं काम आहे ते सुरू करायला सांगितलेलं आहे आणि मी स्वतः त्या ठिकाणी येईल। पावसामुळे येणार प्रचंड पडत असलेला पाऊस आणि त्यामुळे रेल्वेचे काही नियम आहेत, काही काम करता येत नाही, परंतु पाऊस गेलेला आहे, त्याही एक्सिलेटरचं काम सुरू होईल। त्याचबरोबर 7 आणि 8 नंबर प्लॅटफॉर्मवरचं एक एक्सिलेटर आहे, 9 आणि 10 नंबरचं जे एक्सिलेटर आहे त्या संदर्भात सुद्धा आम्ही पाठपुरावा करतोय। 4 एक्सिलेटर आम्ही खासदारकी आल्यानंतर ही सुरू झालेली आहेत आणि लोकांच्या सेवेत आलेले आहेत। आपण पाहताय त्या ठिकाणी जो काय आराम कक्ष आहे तो सुद्धा चांगल्या पद्धतीत, कॅन्टीन चांगल्या पद्धतीत केलेली आहे, बाथरूमची अवस्था सुद्धा चांगली आहे, यापूर्वी बाथरूमच नव्हती, परंतु अर्थात काही वेळा त्या ठिकाणी दुर्गंधी होत असते। रेल्वे प्रशासनाने डीमार्टला 2 बाथरूम दिलेली आहेत, डीमार्टने आतापर्यंत काही काम सुरू केलेलं नाहीये, त्याचा सुद्धा पाठपुरावा करतोय। आजच आम्ही तशा पद्धतीत अधिकाऱ्यांशी बोलणार आहोत। डीमार्ट जर काम करत नसेल तर ते काम रेल्वे प्रशासनाने दुसऱ्या एजन्सीला कडनं करून घ्यावं, हे सुद्धा निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत। जास्तीत जास्त सुविधा प्रवाशांना देण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय। आम्ही म्हणत नाही की 100% आम्ही प्रवासी समाधानकारक सुविधा देत आहोत, परंतु यामध्ये सुधारणा करण्याचा प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न करत आहोत। आपण पाहताय शेड नव्हते प्लॅटफॉर्मवरती, शेडची कामं सुरू झालेली आहेत, शेड बसलेली आहेत चांगल्या पद्धतीने पावसापासून संरक्षण करण्याकरता सर्व प्लॅटफॉर्मवरती शेड त्या ठिकाणी सुरू आहेत। आपण या स्टेशनची पाहणी करावी, पूर्वीचं स्टेशन आणि आताचं स्टेशन यामध्ये तुम्हाला बदल नक्कीच दिसेल। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे।
गायमुख घाटाचे पुनर्पुष्टीकरण, घोडबंदर सेवा रस्ता जोडणी, अमृत जलवाहिनी टाकणे आणि महावितरणाच्या वाहिन्यांचे स्थलांतरण ही सर्व कामे पूर्ण होऊन नवीन वर्षात जानेवारी 2026 मध्ये घोडबंदर रस्ता पूर्णपणे वाहतूक कोंडीमुक्त होईल असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी केले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांबाबत आढावा बैठक सोमवारी आयोजित करण्यात आली होती. ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी अरविंद पेंडसे सभागृहात झालेल्या या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव, MMRDAचे सहमहानगर आयुक्त आस्तिक कुमार पांडे, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त वाहतूक पंकज शिरसाट, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह महापालिका, MMRDA, मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, म्हाडा आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जस्टिस फॉर घोडबंदर रोड याचे प्रतिनिधीही या बैठकीत सहभागी झाले होते. घोडबंदर रोडवरील विविध समस्यांबाबत जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी या बैठकीत सादरीकरण केले. त्याचा आढावा घेतल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी MMRDA, महापालिका, मेट्रो आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून रस्त्यावरील कामांच्या स्थितीची माहिती घेतली. गायमुख घाटातील ठाणे महापालिका हद्दीतील रस्त्यांच्या पुनर्पुष्टीकरणाचे काम वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून केले जाणार आहे. त्याचवेळी जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी सुचवल्याप्रमाणे घोडबंदर रस्त्यावरील सर्व उड्डाणपुलावरील रस्त्यांची डागडुजी, पुनर्पुष्टीकरण एकाच वेळी हाती घेऊन पूर्ण केले जावे असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथे उभारण्यात आलेला स्वामी समर्थांचा मठ जमीनदोस्त करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. त्याविरोधात स्वामी भक्त आक्रमक झाले असून त्यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलन करून स्वामी नामाचा जप केला. अखेरीस आयुक्तांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि स्वामी भक्तांशी चर्चा करून मठ तोडणार नसल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर स्वामी भक्तांनी आपले आंदोलन मागे घेतले. आनंदनगर येथे म्हाडाच्या भूखंडावर स्वामी समर्थांचा मठ उभारण्यात आलेला आहे. सुमारे 19 वर्षापासून या मठात स्वामी भक्तांचा वावर आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून हा मठ जमीनदोस्त करून तेथे उद्यान उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागील आठवड्यात हा मठ जमीनदोस्त करण्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी गेले होते. त्यावेळेस मनोज प्रधान यांनी मठात जाऊन अधिकाऱ्यांना परत पाठवले होते. शिवाय अविनाश जाधव यांनीही मठाला भेट देऊन स्वामी भक्त म्हणून आपण कारवाई विरोधात उभे ठाकणार असल्याचे जाहीर केले होते. दरम्यान परिवहन मंत्री तथा स्थानिक आमदार पालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याची माहिती स्वामी भक्तांना मिळताच मनोज प्रधान आणि अविनाश जाधव यांच्यासह जवळपास 300 ते 400 स्वामी भक्तांनी पालिकेवर धडक दिली. पालिका आयुक्तांनी भेट द्यावी यासाठी दालनाबाहेरच स्वामी नामाचा जप सुरू केला. अखेरीस आयुक्त आणि स्वामी भक्तांमध्ये झालेल्या चर्चेत कारवाईला स्थगिती देण्याचे आश्वासन देण्यात आले. दरम्यान याबाबत मनोज प्रधान यांनी सांगितले की स्वामींच्या कृपेमुळे आयुक्तांनी मठावरील कारवाई स्थगिती केली आहे. मात्र मठाची ही जागा मठाच्या नावे कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. शिवाय मठ जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न केल्यास जनआंदोलन उभे करू असा इशारा दिला. तर अविनाश जाधव यांनी प्रताप सरनाईक यांनी आपला हट्ट सोडावा, स्वामींचा रोष पदरात पाडून घेऊ नये असे म्हटले. आश्वासन तर आम्हाला हे मिळालेलं आहे की आमचं मठ कुठेही जाणार नाहीये, आमचं मठ तिथेच आहे आणि तिथेच राहणार आहे. हे आम्हाला आता आश्वासन आतमध्ये मिळालेलं आहे. तोंडी तरी मिळालेले आता त्यांनी तोंडी जरी सांगितलंय तरी त्यांच्या याच्यावर त्यांनी ठाम राहावं की आम्ही तुम्हाला वचन दिलं आहे की आम्ही तुम्हाला मत देणार. तर त्यांनी याच्या पुढे आयुष्यभर किंवा काय ते सत्तेवर असेल तोपर्यंत लेखी स्वरूपात द्यावं आणि आमचा मत तिथेच असावा. आणि आम्ही त्यांनी सगळे साक्षीदार आहोत की त्यांनी तोंडी बोलले. आम्हाला विश्वास आहे, आमचा विश्वास आहे, आम्ही सरकारी जागा आहे असं कोणी लिहून देत नाही. आपण समजून घ्या, आपल्यासाठी आता जे डोक्यावर टांगती तलवार आहे ना तुटायची ती बाजूला झाली आणि ही आनंदाची गोष्ट आहे. त्याच्यासाठी आपण आता म्हाडाची जागा म्हाडाची आहे, महापालिकेची नाही.
म्हाडाशी आपल्याला पत्रव्यवहार करून त्या गोष्टी करून घ्याव्या लागतात. पण मी पुन्हा सांगतो, एखादी गोष्ट एकदाच होते. एकदा त्यांनी हिंमत केली, पाहिलं काय होतं, आज कळलं ना काय होतं महापालिकेला. सो ज्या पद्धतीने आपण आज जमलेलो आहे त्यानंतर मला असं वाटत नाही कोणी पुन्हा हिंमत करेल. आणि आयुक्त भला माणूस आहे, तो शब्दाला पक्का आहे. जरी प्रताप सरनाईकांची इच्छा असावी ते मत तुटावं, पण आयुक्तांची इच्छा मला त्यांच्या वागण्यात कुठेही दिसली नाही. आणि हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. मला असं वाटतं की आपण त्या माणसावर विश्वास ठेवूया आणि ज्याला तोडायची इच्छा आहे त्याला त्याच्या मनसूतात कधी काम देव यश देणार नाही, एवढं मला स्वामींवर भरोसा आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जागा म्हाडाची आहे. आता आम्ही याच्या पुढचा पत्रव्यवहार जो आहे तो म्हाडाशी करू. आमदार जितेंद्र आव्हाड साहेब असतील, माजी खासदार राजन विचारे असतील, हे एक संविधानिक पदावर होते. त्या दोघांच्या मदतीने आम्ही ती जी काही 4-5 गुंठ्याची जमीन आहे ती मिळवण्याचा प्रयत्न करू. आणि ज्या वेळेला स्वामी भक्त एकत्र जमतात त्यावेळेला मला असं वाटतं की कोणी चुकीचा निर्णय घेणार नाही. खरं तर त्या मठाचा त्रास कोणालाच नाहीये. तो ना एक तर रस्त्याच्या मध्ये आहे ना किंवा आजूबाजूच्या परिसरात कोणाला त्याचा त्रास आहे. उलट त्या मठातून जर कोणाला काही मिळत असेल तर समाधानाने आनंदच मिळतो. त्यामुळे माझा विनंती आहे प्रताप सरनाईकांनी हट्ट सोडा. कोणाला तरी तुमच्या कुठल्या तरी संस्थेला ती जागा बांधायची, मग ती महानगरपालिकेकडनं भाडे तत्वावर स्वतःच्या कुठल्या तरी माणसाच्या नावावर द्यायची आणि आयुष्यभर त्यावरनं पैसे कमवायचे. किती पैशाचा करणार काय आहात? अहो तुम्ही आता 1000 कोटी रुपये ऑफिशियली दाखवताय ना, त्याच्यानंतर अजून पैसे आले तर करणार काय? सो माझं मत आहे की त्या 4-5 गुंठामध्ये लाखो स्वामी भक्तांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे, तर तो तुम्ही प्रेमरूपी घ्यावा अशीच माझी प्रताप सरनाईकांना विनंती आहे.